बातमीपत्राच्या सुरुवातीला सरकारी कर्मचारी आणि सरकारी पेन्शनर्ससाठी आता मोठी अपडेट समोर आलेली आहे। 7व्या वेतन आयोगानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे। लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून 8वा वेतन आयोग स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। 8व्या वेतन आयोगाअंतर्गत फिटमेंट फॅक्टर 3.68 पट असू शकतो आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात 44.44% वाढ होऊ शकते आणि त्याच वेळी कर्मचाऱ्यांचा किमान पगार थेट 18,000 रुपयांवरून थेट 26,000 रुपयांपर्यंत वाढू शकतो। तर सरकार लवकरच वेतन आयोग गठीत केला जाऊ शकतो आणि त्याची अंमलबजावणी 2026 पासून केली जाऊ शकते। आणि आता एसटी कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे। आता शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना देखील महागाई भत्ता मिळणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। तसंच एसटी कर्मचाऱ्यांना 10 वैद्यकीय चाचण्या मोफत करण्यात येणार असल्याची देखील घोषणा त्यांनी केलेली आहे आणि या योजनेला धर्मवीर आनंद दिघे नाव देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलंय। आपले जे एसटीचे कर्मचारी जे आहेत, विशेषतः चालक, वाहक यांची दैनंदिन कामाची धावपळ पाहता त्यांना आरोग्यदृष्ट्या सुदृढ राहणं आवश्यक आहे। त्यासाठी वेळोवेळी त्यांची आरोग्य तपासणी होणं गरजेचं आहे। सुमारे 10 प्रकारच्या आरोग्य तपासण्या एसटी महामंडळाकडून मोफत करून देण्याचा देखील निर्णय आपण करतोय। मकरंज योजनेला आपले धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव देऊया आपण। राज्यात लवकरच 5220 मेगावॅट विजेची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। सह्याद्री अतिथीगृहावर महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि SJVN यांच्यामध्ये करार झाला असून राज्यात लवकरच 41,000 कोटींची गुंतवणूक राज्यामध्ये होणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिलेली आहे आणि या प्रकल्पातून 6,760 रोजगार निर्माण होणार आहेत। राज्यातील ऊस नियंत्रण दरासंदर्भात आज सह्याद्रीवर बैठक पार पडणार आहे। दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावलेल्या या बैठकीला शेतकरी नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत उपस्थित असतील। तसंच ऊस उत्पादकांचं शिष्टमंडळ देखील या बैठकीला असणार आहे। ऊस नियंत्रण दर कमिटी नेमण्यासाठीची ही बैठक असून या बैठकीमध्ये ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार तसंच ऊसतोड वाहतुकीसंदर्भात चर्चा होणार असल्याचं सांगण्यात आलंय आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात देखील बैठकीमध्ये विचार करण्यात येणार आहे। शासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे अद्यापही